संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। आमदार किशनजी कातोरे साहेब, मला अतिशय आनंद होतो आहे की हे रुग्णालय सुरुवातीला जेव्हा सुरू झालं, डॉक्टर गीते यांनी हे सुरू केलं होतं, तर त्याचं उद्घाटन करण्याचा मान मलाच मिळाला होता। मी इथे आलो होतो आणि आजही मला या रुग्णालयाचं उद्घाटन करण्याचा मान मिळाला। आता जे मला असं वाटतंय की ज्या नावाने सुरू केलं आहे, तुम्ही जर नाव नीट बघितलं तर भगवान म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळणारा इथल्या रुग्णांना आणि पुढे महादेव दोघांचाही वरदान तुम्हाला मिळणार आहे। म्हणून नावातच ज्या रुग्णालयाच्या देव आहे तिथे तुम्हाला भरोसा ठेवण्याचा 100% ठेवा आणि या। दुसरं महत्वाचं आहे की जेव्हा रुग्णालयाचं उद्घाटन असतं त्यावेळेस ते रुग्णालय भरभराटीने चालू दे असं मला म्हणता येणार नाही। मी निश्चित म्हणेन की या रुग्णालयामध्ये ज्यांना गरज असेल, जे आले त्यांचा आजार बरा होऊन त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळू दे असे मी देवाकडे प्रार्थना करतो। आपण सगळेजण सगळ्या गोष्टीसाठी काळजी करत असतो, पण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही। कारण तुमच्या सगळ्यांना असं वाटतं की आपण ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशी आपण अमृत पिलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जवळपास पुढचे 200-400 वर्ष आयुष्य मिळणार आहे, म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही। तर बाबांनो, आताच्या युगामध्ये आरोग्याची काळजी करण्याची गरज आहे आणि ही काळजी करत असताना आपल्या शरीराला लागणारा जो काही असेल तो आहे व्यायाम। आपण सगळ्यांनी थोडासा व्यायाम केला पाहिजे, आपल्या आहारावर काळजी घेतली पाहिजे। आपण आज पाहतो आहे 1947 मध्ये हृदयाच्या आजाराने फक्त 18% लोकांचा मृत्यू होत होता आणि आता 75 वर्षांनंतर तोच 18% मृत्यू 42% आला आहे। म्हणजे हृदयाचा आजार कमी होण्यापेक्षा वाढला आहे। त्याचबरोबर हा आजार वाढण्याची कारण अशी आहेत की आपले जे खाद्य पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि आपण बाहेर जाऊन बऱ्याचशा गोष्टी जंक फूड म्हणतो, जंक फूड ते आपण खातो आणि हे जंक फूड जे आहे याच्यातली कॅलरी आपलं शरीर वापरत नाही। उदाहरण सांगतो, जर आपण पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर ती गाडी ते डिझेल वापरत नाही। जंक फूड म्हणजे आपल्या शरीराला लागतं पेट्रोल, त्याच्याऐवजी डिझेल टाकणं असलं तर काय। त्यामुळे हे जंक फूड कधीतरी खावं, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे फॅट जाणार आहे, चरबी, ते आपल्या शरीराचं नुकसान करणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे। दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे मृत्यू होत आहे 30 वर्षापासून 50 वर्षापर्यंतच्या कमी वयामध्ये हार्ट अटॅक येतोय, त्याचं कारण आहे टेन्शन। आपल्याकडे जे आपला ताणतणाव आहे, या ताणतणावामध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल, हायपरटेन्शन नसेल, डायबिटीज नसेल तरी आपल्याला हार्ट अटॅक येत आहे, त्याचं कारण आहे ताणतणाव। आणि म्हणून ताणतणावाने कुठले प्रश्न सुटत नाहीत। आपण मंदिर बांधून मनशांती करतो, तसंच आपण ताणतणावासाठी आपण सगळ्यांनी मनशांती केली पाहिजे आणि तसं करून ताणतणावाने प्रश्न सुटत नसल्यामुळे ते घेतले नाही पाहिजे। आपल्याकडे दुसरा महत्वाचा आजार आहे मधुमेह, त्याला आपण साखर आजार म्हणतो, साखर। तर हा जो चुकीचा तुम्ही शब्द वापरता साखऱ्या रोग, हा साखऱ्या रोग नाही आहे। आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन तयार होतं ते इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे होणारा आजार आहे हा, आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या गोडाचा आजार आहे। आणि आपल्याकडे आपण या साखरा रोग झाल्यानंतर गोळी खातो, व्यायाम करत नाही, आहारावर बंधन ठेवत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या आहारामध्ये आपण साखरा रोग झाल्यामुळे गुळ खातो, गुळ, आणि गुळ खाल्ल्यामुळे साखर आणि गुळ दोन वेगळे नसतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं शुगर आहे 500-600 होतं, डोळे खराब होतात, किडनी खराब होते, हृदय खराब होतं, बायपास करावा लागतो, अंजिओप्लास्टी करावी लागते। आणि म्हणून ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं गोड खाता कामा नये।